ओम गुरुसेवा. जय जगदंब. हर हर महादेव. बालका, सदा सुखी आणि समृद्ध रहा. शुभाशीर्वाद. जय अंबे. आपल्या पुढे आत्मनिवेदन सादर करीत आहे. हे आत्मनिवेदन भगवतीची आणि सद्गुरूंची परिपूर्ण आज्ञा घेऊनच आपल्या पुढे दर्शवित आहे. आम्हाला विश्वास आहे की आपण आमच्या या आत्मनिवेदनाचा अवश्य स्वीकार कराल. परांबा जगदंबा भगवती राजराजेश्वरी सप्तशृंग निवासिनी श्री जगदंबा मातोश्रींच्या पूर्ण कृपा आशीर्वादाने माझे सद्गुरू ब्रह्मलीन सद्गुरू श्री प्रभाकर अण्णा महाराज यांच्या परिपूर्ण कृपा आशीर्वादाने योग ज्ञान भक्तीपर हा राजमार्ग आम्हाला प्राप्त झाला. ही श्रींची कृपा आहे आणि त्यांच्या कृपेचा चमत्कार आणि साक्षात्कार हा आमच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे, अंग आहे. जसं मुलगा आणि आई या दोघांची नाळ जोडलेली असते, कारण आत्म्याचा आत्म्याशी संबंध असतो. त्याच योगानुरूप भगवतीने सद्गुरूंनी मला पदरात घेऊन संजीवनी बूटी जनकल्याणासाठी दिलेली आहे. जसं बाळ छत्रपती शिवाजी महाराजांना जगदंबेने प्रत्यक्ष प्रगट होऊन तलवार दिली जगाच्या कल्याणासाठी, त्यानुरूपच भगवती परांबा आदिशक्ती माझी कुलस्वामिनी सद्गुरूंच्या परिपूर्ण कृपेने आई जगदंबेने ही संजीवनी बूटी आम्हाला प्रदान केलेली आहे. आमची ही गुरुपरंपरा 86 वर्षापासून चालत आलेली आहे आणि ह्या गुरुपरंपरेचा आदर, त्यांचा सन्मान, त्यांचा मानपान आणि भगवतीची कृपा आशीर्वाद ती या बालकावर झाली. म्हणूनच सद्गुरूंच्या आदेशान्वये जगदंबेने प्रत्यक्ष संजीवनी बूटी प्रदान केलेली आहे. ही संजीवनी बूटी ही जी वनस्पती आहे मूळव्याधाचा समूळ नाश करते. म्हणजे आपला मूळव्याध 2 वर्ष, 5 वर्ष, 25 वर्ष, 50 वर्ष जरी जुनाट रोग असला, आजार असला, तरीसुद्धा भगवती कृपेने हा रोग मुळासकट नष्ट होतो, कारण ही वनस्पती प्रत्यक्ष जगदंबेने प्रदान केलेली आहे. म्हणून बालकांनो, आपण आपल्या कुलदेवीवर विश्वास ठेवा. कुलदेवतेवर विश्वास ठेवून 3 महिने पथ्य पाळून 3 वेळा या वनस्पतीचं सेवन करा. 7 दिवसातच तुम्हाला चमत्कार दिसेल, आराम दिसेल. पण 7 दिवसांच्या अंतरावर 3 वेळा याचा लाभ आपण अवश्य घ्या. हे जगदंबेची कृपा आहे, त्यांचा आशीर्वाद आहे आणि म्हणूनच आपल्यापर्यंत ही संजीवनी बूटी मिळते आहे आणि अत्यंत अल्प दरामध्ये आहे. कारण ही जगदंबेची सेवा आहे, हे कधीही विसरू नका. त्यांची परिपूर्ण कृपा आहे, त्यांनी आपल्यावर कृपा केलेली आहे. म्हणूनच कुलदेवीने तुम्हाला हा मार्ग दाखवलेला आहे आणि संजीवनी बूटी तुम्हाला प्राप्त करण्याची बुद्धी दिलेली आहे. समजले का बालका? जय जगदंब. बालका, आता सर्वांगाचे कान करून नीट लक्षपूर्वक ऐक. आम्ही काय सांगतोय? भगवती कृपेचा हा जो चमत्कार आहे, हा जो साक्षात्कार आहे, याचा लाभ आपण सर्वांना व्हावा. आपल्याला जी मूळव्याधाची पीडा आहे, बवासीर, पाईल्स, ही मूळव्याधाची पीडा 100% पूर्णतः मुळातः समाप्त होते या संजीवनी बूटीचं ग्रहण केल्यामुळे. कितीही जुना मूळव्याध असो तुमचा, पण तो
भगवती कृपेच्या या प्रसादाने मुळासकट नष्ट होतो, हे कदापि विसरू नका. हे त्रिवार सत्य आहे. म्हणूनच आपल्या कुलदेवीवर विश्वास ठेवून या बुटीचं आपण ग्रहण करावं, अशी आमची आपल्याला कळकळीची आणि आग्रहाची नम्र विनंती आहे. लक्षपूर्वक ऐकबाल का? काय लक्षणं आहे? पहिलं लक्षण आहे आंतरिक अथवा बाह्य मूळव्याध. दुसरं आहे सूज, वेदना व जळजळ होणे. आंतरिक मूळव्याध म्हणजे काय? जो आतल्या भागातून त्वचेला इन्फेक्शन होऊन जातं, खूप पीडा होते. आता ज्याला हा रोग आहे, ज्याला पीडा होते, त्यालाच माहिती आहे की काय पीडा आहे. असहनीय अशी पीडा असते. तिसरा प्रकार आहे शौचवेळी रक्तस्राव होणं. चौथा प्रकार आहे कोंब असणं, चिरा पडणं, रक्तार्श मूळव्याध, खवाळ मूळव्याध. पाचवा प्रकार आहे पोट साफ न होणं, वारंवार शौचाला जावंसं वाटणं, पण शौचाला गेल्यानंतर सुद्धा शौच न होणं, पोट मुरडा मारून येणं. सहावा प्रकार आहे गुदद्वार आणि त्याच्या आसपासचा सतत भागात खाज येणं. गुदाद्वाराच्या आजूबाजूला सतत अशी खाज चालू राहणं, तो भाग एकदम लालसर पडणं. सातवा प्रकार आहे की शौच वेळी त्वचा आणि कोंब बाहेर येणं. तर हे 7 अशी लक्षणं आहेत, 7 असे प्रकार आहेत. हेच प्रकार भविष्यात जेव्हा वाढतात ना बाळा, त्यावेळेस भगंदर होतो. म्हणून आपण सुरुवातीलाच काळजी घ्यावी आणि परिपूर्ण कृपा आशीर्वाद भगवतीचा प्राप्त करून अल्पदरातली, अत्यंत अल्पदरातली ही वनस्पती आपल्या पदरात पाडून घ्यावी आणि रोगमुक्त व्हावं. लक्षात ठेवा बालकांनो, 3 महिने पथ्य पाळायचे आहेत आणि 3 वेळा या बुटीचा 7 दिवसांच्या अंतरावर आपल्याला सेवन करायचं आहे. आता काही भाग्यवान बालक असे आहेत की ज्यांना पहिल्या डोसमध्येच फरक पडून गेला आहे, पण कधीकधी आपली शारीरिक प्रकृती अस्वस्थ असते, कधीकधी मानसिक टेन्शन असतं, घरातलं टेन्शन असतं, बाहेरचं टेन्शन असतं. त्यामुळे आपल्याला लवकर वनस्पती सूट करत नाही शरीराला. पण आपण आपल्या कुलदेवीवर विश्वास ठेवून या वनस्पतीचं सेवन करा. 3 महिने व्यवस्थित पथ्य पाळा. मुळासकट रोग नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही, कारण ही भगवतीची कृपा आहे. समजले का बाळा? जय अंबे. आता संजीवनी बुटी कशी घ्यायची, काय घ्यायची, त्याची पद्धत कशी आहे, काय काय पथ्य पाळायचे, काय नाही पाळायचे, हे सगळं सांगतो. लक्षपूर्वक ऐक. आणि आपल्याला जो लाभ मिळेल ना बाळा या वनस्पतीच्या सेवनाने, तर जे जे लोक गरजवंत आहेत, ज्यांना खरोखर मूळव्याधाचा त्रास आहेत, ज्यांनी डॉक्टरांचे खूप चक्रा मारल्या, बाकी वैद्य हकीम लोकांकडे जाऊन आले, मंत्र टाकून आले, ज्यांना कुठल्याही प्रकारचा फायदा झालेला नाही, अशा गरजवंत बालकांपर्यंत ही वनस्पती पोचवायला मात्र विसरू नकोस, कारण ही भगवतीची सेवा आहे. आलं लक्षात? आता लक्ष दे बालका. वनस्पतीचं सेवन कशा प्रकारे करायचं आहे ते मी समजून सांगतो. लक्षपूर्वक ऐक. प्रातःकाल विधान म्हणजे पहाटे उठल्याबरोबर कशा पद्धतीने घ्यायचं आहे, काय करायचं आहे ते लक्षपूर्वक ऐकावं. यामध्ये एकूण 11 प्रकारचा संवाद, आत्मनिवेदन आपल्याला समजण्यासाठी दिलेलं आहे. तर प्रातःकाळ विधान आहे, सकाळी उपाशी पोटी 3 ते 5 मिनिट पवनमुक्तासन करावे. आता हे पवनमुक्तासन कशा पद्धतीचं करायचं आहे उठल्याबरोबर, हे पत्रिकेमध्ये दिलेलं आहे, ते बघून घ्यावं. आणि लक्षात ठेवा, पवनमुक्तासन केलं, कराग्रे वसते लक्ष्मी करायला विसरू नये, धरती मातेला 3दा वंदन करायला विसरू नये. ही फार महत्त्वाची बाब आहे. समजलं का बाळा? हां. तर सकाळी उपाशी पोटी 3 ते 5 मिनिटं पवनमुक्तासन करावं. त्यानंतर 1 तांब्याभर कोमट पाण्यामध्ये
1 किंवा 2 चमचे जसं आपल्याला मानवेल तसं गाईचं तूप घालायचं आहे आणि ते गाईचं तूप घातलेलं पाणी आपण दोन्ही पायांवर बसून सावकाश प्यायचं आहे. त्यानंतर पोट साफ करून घ्यायचं आपलं, कारण ह्या वनस्पतीला पोट साफ असणं फार फार गरजेचं आहे. आता वनस्पती सेवनाचा विधी काय आहे ते लक्षपूर्वक ऐक. सकाळी 6 ते 7 या वेळामध्ये 1 वाटी ताजे दही घेऊन त्यात 1 भाग वनस्पती एकजीव करून सेवन करावे. वनस्पतीचं सेवन केल्यानंतर 1.5 तास खाणं आणि पिणं टाळावं, हे फार गरजेचं आहे, हे विसरू नकोस बाळा. आता बाह्य उपचार. दिवसातून 1 ते 3 वेळा एरंडल तेल अथवा खोबऱ्याचं तेल घ्यावं. त्यामध्ये कापूस भिजवून आपला जो मूळव्याधीचा भाग आहे त्याच्या 2 सेंटीमीटरला आत आणि बाहेर ते तेल व्यवस्थित लावून घ्यावं. त्यामुळे काय होतं की त्वचा मऊ पडते, आराम मिळतो. आलं बाळा लक्षात? जय जगदंब. आता पुढे ऐक बालका. काय खावं, पथ्य काय आहेत, काय खावे. दुपारच्या जेवणामध्ये ताक अवश्य प्यायचे. आणि लक्षात ठेव बालका, ताक पिताना एक तर घरी मठ्ठा बनवावा अथवा ताकामध्ये जिरेपूड टाकावी. जिरेपूड, थोडं सैंधव मीठ टाकावं. जिरे भाजून त्याची पावडर बनवून ठेवावी आणि त्याचा वापर करावा. हिरव्या पालेभाज्या अवश्य खाव्या. ऊसाचा रस प्यावा. 15 दिवसातून एकदा सुरणकंदाची भाजी अवश्य खावी. आणि ही भाजी बनवताना जी काळजी मात्र घ्यायची ती विसरायचं नाही. भोजन करताना अन्न शांततेत चावून चावून खायचे. दोन्ही वेळेच्या जेवणानंतर, ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे बाळा, दोन्ही वेळेच्या जेवणानंतर सैंधव मीठ लावून 1 पेरू अवश्य खायचं आहे. आणि ज्या ऋतूमध्ये जे फळ उपलब्ध असेल त्याचे अधिकाधिक सेवन करायचे. आणि आईसाहेबांच्या आदेशानुसार केळी आणि पपई ही आपण नित्यनियमाने खाल्ली तरी खूप बरं होणार आहे. तसंच ताजे अंजीर उपलब्ध असल्यास अवश्य खावे. भोजनानंतर शतपावली करावी आणि शतपावली झाल्यानंतर 3 ते 5 मिनटं वज्रासनात बसावे. आता वज्रासनात कसं बसावं हे पत्रकामध्ये दिलेलं आहे चित्र, ते बघून घ्यावे. वर्ज्य काय आहे आता? बटाटा, चना डाळ, वांगी, गवार, अंडे, मांस मच्छी, धूम्रपान, नशा, तंबाखू, तळलेले पदार्थ, मैद्याचे पदार्थ, शिळे पदार्थ, पॅकिंगचे अथवा बाहेरील पदार्थ, गरम मसालेदार आंबट पदार्थ, लोणचं, चहा, मसूर, उडीद डाळ तसेच सूर्यास्तानंतर वरण-भात वर्ज्य आहे. सूर्यास्ताच्या अगोदर आपण वरण-भात खाऊ शकता, त्याला परवानगी आईसाहेबांनी दिलेली आहे. ही भगवती जगदंबेची कृपा आहे म्हणून हे दिव्य आणि अलौकिक ज्ञान तुम्हाला प्राप्त होतंय. पुढचा विषय सांगितलेला आहे यौगिक मुद्रा. अश्विनी मुद्रेचा प्रयोग करावा असं आईसाहेबांनी आदेश दिलेले आहेत. उपाशी पोटी काय करायचं? ज्या वेळेस आपलं पोट रिकामं असेल त्या वेळेस 10 ते 11 वेळेस आपलं गुदा भागास आतमध्ये खेचायचं आणि बाहेर सोडायचं. आतमध्ये खेचताना आणि बाहेर सोडताना गुदा भाग प्रणवचं उच्चारण करायचं. ओम असं मनातल्या मनात किंवा मुखाने प्रणवचं उच्चारण करून ही अश्विनी मुद्रेचा आपण लाभ घ्यायचा. ही अश्विनी मुद्रा तुम्हाला खूप काम करेल रोग नष्ट करण्यासाठी. आता रात्रिकाल विधान काय आहे ते लक्षपूर्वक ऐक. झोपण्यापूर्वी 2 ग्लास गरम पाण्यात 1 किंवा 2 चमचे गाईचं तूप घालून प्यावं, हे विसरू नये. म्हणजे जो प्रातःकाळ विधान दिलेलं होतं त्याच पद्धतीने हे रात्रिकाल विधान आहे. पण हे रात्रिकाल विधानाचं पाणी पिताना रेग्युलर पलंगावर खुर्चीवर बसून पिले तरीही चालेल. दोन्ही पायावर रात्री बसायची गरज नाही आहे. समजलं का बाळा? अंबे बालका, आता पुढे आईसाहेबांनी आदेश दिलेले आहे भगवान धन्वंतरी यांना. आणि धन्वंतरी भगवंताने कृपा करून आपण सगळ्यांसाठी जो आदेश दिलेला आहे,
मूळ व्याध समूळ नष्ट करण्यासाठी तो लक्षपूर्वक ऐक. भगवान श्री धन्वंतरी आदेश. सकाळी 1 तांब्या पाण्यात प्रत्येकी 1 चमचा धने, जिरे आणि बडीशोप, म्हणजे आपण पोहे खातो तो जो चमचा आहे आपला, तर 1 चमचा धने घ्यायचे, 1 चमचा जिरे आणि 1 चमचा बडीशोप घ्यायची. ती तांब्याभर पाण्यामध्ये सकाळी भिजवून ठेवायची आणि संध्याकाळी 6 वाजता किंवा संध्याकाळी 6 नंतर त्याचा आपण काढा बनवायचा आहे. तो काढा 1 ग्लास शिल्लक राहिला की थंड करून गाळून पिऊन घ्यायचा. याच्यानंतर 1.5 तास काहीही खायचं प्यायचं नाही आहे. आणि समजा तुम्हाला याच्यानंतर डायरेक्ट जेवण करायची पाळी आली तर थोडं पहिले 1 ग्लासभर पाणी पिऊन घ्यावं आणि मग आपण जेवण करू शकता. आलं बाळा लक्षात? सूचना सांगितलेली आहे पुढे. मूळव्याध खूप जुना असल्यास किंवा शस्त्रक्रिया झालेली असल्यास मुळासकट बरा होण्यासाठी 3 वेळा वनस्पतीचं सेवन आवश्यक आहे. आणि ही 3 वेळा वनस्पती कशी सेवन करायची हे मी पूर्वी आपल्याला सांगितलेलं आहे की 7 दिवसांच्या अंतरावर वनस्पतीचं सेवन करावं. पूर्णतः मुळासकट मूळव्याध नष्ट होण्यासाठी 3 महिने पथ्य पाळावे लागतील. या ठिकाणी आईसाहेबांनी असं सांगितलेलं नाही आहे की तुम्हाला 3 महिने कंटिन्यू औषध घ्यावं लागेल. नाही, त्यांनी काय सांगितलं आहे आपल्याला कृपा करून की आपल्याला 3 महिने पथ्य पाळावे लागतील. याचा अर्थ स्पष्ट आहे की हे पथ्य जर तुम्ही 3 महिने पाळले तरीसुद्धा तुम्ही मूळव्याधापासून मुक्त व्हाल. हा आईसाहेबांचा कृपा आशीर्वाद आहे. समजले का बालका? हां, आणि पुढचा नियम आईसाहेबांनी दिलेला आहे सूचनेमध्ये की 1 महिना रात्री उशिरा झोपणं पूर्णतः निषिद्ध आहे. रात्री उशिरा झोपायचं नाही. समजलं का? पुढे आईसाहेबांनी महिलांसाठी सांगितलेलं आहे सावधान. गर्भवती महिलांनी आणि ज्यांची मासिक पाळी चालू आहे अशा मासिक धर्मामध्ये महिलांनी त्या काळामध्ये 4 दिवस या वनस्पतीचं सेवन अजिबात करायचं नाही आहे. आणि गर्भवती महिलांनी सुद्धा या वनस्पतीचं सेवन करायचं नाही आहे. हे कधीही विसरू नका. आणि पुढे आईसाहेबांनी आपण सगळ्यांसाठी शुभाशीर्वाद दिलेले आहे. भक्तिप्रेमाचा जिव्हाळा असला की जगदंबा परिपूर्ण कृपा करते. म्हणून त्याच प्रेमापोटी आपण ही वनस्पती ग्रहण करा. निश्चितच आपल्यावर जगदंबेची कृपा होईल आणि आपण उत्तम आरोग्याचे धनी व्हाल. जय अंबे. असा हा महत्त्वपूर्ण आदेश आईसाहेबांनी आपण सर्व बालकांना दिलेला आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, ह्या वनस्पतीचा दुष्परिणाम कुठल्याही प्रकारचा नाही आहे. ही जगदंबेची कृपा आहे, म्हणजे नो साईड इफेक्ट. जो रोगी आहे त्याने घेतलं तर त्याचा रोग मुळासकट नष्ट होईल आणि जो निरोगी आहे त्या बालकाने सुद्धा या वनस्पतीचं सेवन केलं तर त्याचं पोट तर नक्कीच साफ होईल. हे कधीही विसरू नका. आणि ही जगदंबेची परिपूर्ण कृपा आहे आणि म्हणूनच त्यांनी ही संजीवनी बूटी आपल्या पदरात दिलेली आहे. हे कधीही विसरू नका. देश काल परिस्थिती अनुसार काही गोष्टींचा बदल भगवतीच्या आदेशानुसार केलेला आहे. आणि ही संपूर्ण बूटी, ही संपूर्ण वनस्पती केवळ मात्र माझ्या मातोश्री कुलस्वामिनी सप्तशृंग निवासिनी राजराजेश्वरी श्री जगदंबा मातोश्री आईसाहेबांच्या स्वामित्वाधीन आहे. याची नक्कल आणि वितरण हा दैवी अपराध तर आहेच, पण देशकाल परिस्थिती अनुसार हा न्यायालयीन अपराधसुद्धा आहे बालकांनो. म्हणून याची कॉपी कोणी करता कामा नये असे आदेश देण्यात आलेले आहे. यास्तव आपण सर्व बालकांनी ह्या वनस्पतीचं सेवन करा. खूप सुंदर वनस्पती आहे, कारण हा जगदंबेचा प्रत्यक्ष मिळालेला प्रसाद आहे. हा स्वयंभू प्रसाद आहे. आणि हा स्वयंभू प्रसाद कशा प्रकारचा आहे याचं तुम्हाला ज्ञान हवं असेल तर तुम्ही तुमच्या कुलदेवीजवळ बसा, तुमच्या कुलदेवीला कौल लावा आणि विचारा आईसाहेबांना की संजीवनी बूटी कशी चमत्कार करते. म्हणून आपण श्रद्धा
आणि विश्वासपूर्वक भक्तिप्रेमाचा जिव्हाळा आपल्या हृदयाशी धरून जगदंबेला आर्त हाक मारा. करुणेने त्यांना जवळ बोलवा. प्रेमाची साध आईसाहेबांना घालून आईसाहेबांना कळकळीची विनंती करा. हे भगवती, हे दयानिधी, माझा हा रोग नष्ट कर. माझ्याकडून कळत नकळत काय अपराध घडले असतील, हे जगदंबे मला क्षमा करून माझा हा रोग मूळव्याधाचा मुळासकट नष्ट कर, अशी आपल्या कुलदेवीला प्रार्थना करा. अनेक प्रकारचं प्रारब्ध असतं. कुठल्या कर्माचं फल म्हणून आपल्याला हे भोगावं लागतंय ती जगदंबा जाणे. परंतु त्यांनी आपल्यावर कृपा करून ही वनस्पती आपल्या पदरात दिली, हे आपलं अहोभाग्यच आहे. म्हणून अत्यंत अल्प दरामध्ये ही वनस्पती तुम्हाला प्राप्त होते. ह्या वनस्पतीचा आपण सगळ्यांनी लाभ घ्यावा आणि मूळ व्याधाचा दुर्धर आजारापासून कायमची मुक्तता प्राप्त करावी, ही भगवतीची इच्छा आहे. आणि आपण आपल्या पद्धतीने आपल्याला जो काही अनुभव येईल औषधीचा, तो फीडबॅक आम्हाला द्यायला विसरू नका. लेखनद्वारे द्या, मेसेजद्वारे द्या, व्हिडिओद्वारे द्या, कशा प्रकारे का होईना आपण आपला फीडबॅक अवश्य कळवावा आणि या वनस्पतीबद्दलची माहिती गरजू लोकांपर्यंत पोहोचवावी. भगवती कृपेने आपल्याला ही वनस्पती प्राप्त झाली आहे, तशीच इतरांनाही प्राप्त होवो हीच आशा बाळगतो. आणि हा जगदंबेचा प्रत्यक्ष प्रसाद आहे, म्हणून या प्रसादाचा आदर करा, या वनस्पतीचा आदर करा आणि ती आदरपूर्वक भगवतीचा कृपा आशीर्वाद म्हणून सेवन करा. यामुळे आपण निश्चितच रोगमुक्त व्हाल, कारण हा भगवतीचा प्रसाद आहे. समजले का बाळका? सुखी रहा. शुभाशीर्वाद. जय अंबे.